नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांच्या जयमालेमध्ये काय बघत होतो आपण? सिद्धांची सगळी अनेक विशेषणांच्या द्वारे पूजा केली गेली, तर तीच विशेषणं सांगितलं की आपल्या आत्म्याला सुद्धा लागू होतात, कारण माझा आत्मा सुद्धा स्वयं सिद्ध स्वरूप आहे। तर काय वाचलो होतो आपण? विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पूरित देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगितलं होतं अर्थ दुसऱ्याचं? विदुरित संस्कृती भाव निरंग म्हणजे काय सांगितलं होतं? ज्यांचे संसाराच्या योग्य भाव दूर झालेले आहेत किंवा ज्यांनी दूर केलेले आहेत काय केले? संसाराच्या योग्य भाव ज्यांनी दूर केले। कोण केले? सिद्धांनी केले। म्हणजे ज्यांनी केले ते सिद्ध झाले। मग मी काय करतोय? तेच भाव करतोय म्हणून अजून इथं आहे। म्हणून सगळे आम्ही ते भाव बघत होतो की आपण काय काय परिणाम करतो दिवसभरामध्ये, त्याच्यामध्ये संसार वाढतोय का मोक्षाकडे जातोय? जे परिणाम करता तुम्ही स्वतः टॅली करून बघा। मी दिवसेंदिवस मोक्षाच्याकडे जवळ चाललोय का संसाराच्या खाली खाली अडकत चाललोय अजून? म्हणजे मोहाच्या खड्ड्यात म्हणतात ना, रुतत चाललोय का मोक्षाची शिडी चढत चाललोय? जितकी परिणामातून विरक्ती असणार, विशुद्धी असणार, तेवढं आपला मोक्षमार्ग प्रशस्त होत जाणार आहे। आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये आपला विषय असायला पाहिजे। आपला विषय असेल तरच विशुद्धी आहे, अन्यथा शुभभावामध्ये अडकत जाणार। म्हणून सांगितलं होतं काय काल की मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग हे सगळे काय आहेत? संसाराचे योग्य भाव आहेत। सगळ्या या परिणामांमध्ये जोपर्यंत राहणार तोपर्यंत संसार वाढणार। म्हणून काय करायचंय? सगळे शब्द मोठे मोठे वाटले तरी पण एवढं समजून घ्या काय की जिथं मला या शरीराची रुची झाली, शरीराची आसक्ती झाली, ते परिणामच मला शरीरामध्ये बसवणार आहेत। म्हणजे तुम्हाला शरीर सोडायचे तर त्यापासून विषय बदलायला पाहिजे। म्हणजे शरीरालाच आपण जर जाणत राहिलो, त्याचंच जर सेवा करत राहिलो तर अशरीरी कसं होणार? म्हणून शरीराचा वापर अशरीरी होण्यासाठी करा हे सांगितलं। म्हणून आज दुपारी आम्ही काय घेतलं? अशुची भावनेमध्ये हेच चिंतन सांगितलं की आपण शरीराला काय म्हणतो? अशुची भावनेमध्ये तर शरीराला
सर्वथा त्यांनी अशुद्ध म्हणलं, पवित्र म्हणलं किंवा घृणास्पद म्हणलं, त्याज्य म्हणलं. तर तिथं सांगतायत की एका भजनामध्ये असं सांगितलं की हे शरीर तुम्हाला साधनेसाठी मदत करणार आहे. काय? याच्याद्वारे साधना पण करणार, याच्याद्वारे भोग पण करणार. काय करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून काय म्हणतो भजनामध्ये, तनुजीन मंदिर मन कमलासन, तनुजीन मंदिर मन कमलासन, त्यावरी चिन्मय तुंग यजेजिन पदकमलानी संगम. काय कळलं? तनुजीन मंदिर, माझं शरीर काय आहे. शरीराला कधी मंदिर म्हणलं तर कधी 9 द्वारवालं अशुचित स्थान म्हणलं. म्हणजे अपेक्षा आहे. शेवटी तुम्ही कुठल्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहता, त्याचा वापर करता, त्याच्यानुसार त्याला त्याचं नाव दिलं जाणार. म्हणून शरीरच तुम्हाला सुखाचं मार्ग म्हणजे शरीराच्या द्वारे साधना करणार तरच तुम्हाला तिथं स्वतःपर्यंत पोचणार. म्हणजे शरीराचं लक्ष सोडून त्या शरीराला संयमामध्ये जुंपून जर ज्ञानाचा वापर आपण ज्ञानासाठी केला तर तिथं मोक्षमार्ग प्रशस्त होणार. अन्यथा शरीराला धरून बसणार तर इथं या, इथं या, इथं या, कोण नाही आहे. तर म्हणून सांगतायत की संस्कृती भाव म्हणजे संसाराचे योग्य परिणाम. जे पण मी करतो ते मला माझ्या आत्म्यापासून दूर नेणारे आहेत, माझ्या मोक्षापासून मला वंचित करणारे आहेत. म्हणून असे भाव करा जेणेकरून की आपला मोक्ष आणि मोक्ष मार्ग प्रशस्त होईल. तर काल काढले होते आपण सगळे विचार की आपण काय काय परिणाम करतो जे आपल्याला सहज बंधाला कारण ठरतात. म्हणून वीरसागर महाराजींच्या समाधीवर गाथा कुठली आहे? म्हणा की, शुद्धम तुवियाणंतो शुद्धम चेव पयम लहदी जीवो, जानंतो दुअशुद्धम अशुद्धमेव पयम लहई. काय म्हणजे? जो जानता मैं शुद्ध हूँ वह शुद्धता को प्राप्त हो, जो जानता विशुद्धता वह नहीं, जो जानता अशुद्ध को वह अविशुद्धता को प्राप्त हो. म्हणजे जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त करतो. मग तुमचं लक्ष काय आहे हो? शुद्धात्मा आहे का संसार आहे? त्यानुसार तुम्हाला त्याची प्राप्ती होणार. म्हणून सांगतायत संसाराच्या योग्य परिणाम ज्यांनी सोडले त्यांनाच मोक्ष प्राप्त झाला. पुढं कसे आहेत ते सिद्ध भगवान सांगितलं. निरंग म्हणजे काय हो? अंग म्हणजे शरीर, अंग म्हणजे अवयव, अंश, त्या सगळ्यांनी जे रहित आहेत ते निरंग असे ते सिद्ध भगवान, त्यांचं मी पूजन करतो. निरंग कुठे गेला? अंगरहित असे आपण निरंग आहात. मग अंग म्हणजे अंश म्हणा, नाहीतर अंग म्हणजे शरीर म्हणा. त्या दोन्हीने रहित, अंशरहित आहात किंवा अंगरहित, शरीररहित आहात. परमशुद्ध निश्चयाने आपली आत्मासुद्धा स्वरूपाने परिपूर्ण आहे. आत्मा तथा कर्माचा कधीही तादात्म्य नसल्यामुळे तो आत्मा नियमाने देहरहितच आहे. कोणी जरी आत्ता तुम्ही देहामध्ये तरी सुद्धा सांगतायत की तुम्ही देहरहितच आहात. सिद्धांकडे बघू नका की ते देहरहित झाले. तर माझा आत्मासुद्धा आत्ता वर्तमानामध्ये कसं दिसतंय की मला माझ्याकडे देह आहे. कशावरून मग देह नाही?
कारण स्वभावात नाही आहे. म्हणून पंचास्तिकाची पण आमची 7वी गाथा चालू होती, त्यात तेच सांगितलं ना, अण्णोण्णम पविसंता दिनता ओगा समण्णमण्णस्स मेलंता वियणिच्चम सगम स्वभावम न विजहंती. अण्णोण्णम पविसंता, एकाच प्रदेशावर 6 द्रव्य अन्योन्य प्रवेश करायला लागलेत. दिनता ओगा समण्णमण्णस्स, ते एकमेकांना अवकाश द्यायला लागलेत. म्हणजे काय, तुमच्या या एकाच शरीराच्या ठिकाणी 6 द्रव्य आहेत, ते एकमेकांना जागा देत आहेत, एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे दिसत आहेत. मेलंता वियणिच्चम, नित्य मिसळलेले दिसत आहेत, तरी सुद्धा सगम स्वभावम न विजहंती. एवढ्यावर छान चिंतन करायचं आपण. काय शेवटचं चरण, सगम स्वभावम न विजहंती. कुठलंही द्रव्य स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही, नसणारच. कुठलंही असू दे, ते चेतन असू दे नाहीतर अचेतन असू दे. मग का तुम्ही शरीरात अडकलाय, म्हणजे शरीरात आहे तरी सुद्धा सांगतायत की, म्हणजे मोक्षाला जाण्याचं हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे संसाराचे योग्य परिणाम काढताय ना तुम्ही, तर हे मोक्षाचे योग्य परिणाम काढा. आता काय, मी माझ्या स्वभावाला, त्याचप्रमाणे सगळीच द्रव्य त्याच्या स्वभावाला लिहा. काय सांगितले, स्वस्वभावाला कुठलंही द्रव्य कधीही सोडत नाही, त्याच्यामुळंच ते शुद्धतेला प्राप्त होऊ शकतं. म्हणून म्हटलं काय, माझा आत्मा सुद्धा स्वस्वभावाला कधीही न सोडणारा आहे. इथं जागा तुमच्यासाठीच आहे, समोर बसा की. सगम स्वभावम न विजहंती, स्वस्वभावाला कुठलंही द्रव्य सोडत नाही. म्हणून मी शरीरात आहे तरी सुद्धा शरीर रूप होत नाही, कधी झालो नाही. झालो असतो तर काय झालं असतो, बरं अजून जड झालो असतो. अजून बरं, वस्तू व्यवस्था राहिली नसती. अजून का का नाही बरं, मूर्तिक झाला असता. अजून जर मी शरीर झालो असतो तर काय झालं असतं, हो की झालं की, ते जड झालो असतो, काय मूर्तिक झालो असतो. अजून वस्तू व्यवस्था नष्ट झाली असते. अजून बरं, मोक्षाला गेलो नसतो. अजून मावशी ते असतंय ना, असं एकदा एका पोराने विचारलं हो मला, एक हत्ती असते आणि एक केळी असते, ते हत्ती केळी खात नाही का बरं, तर त्याला सांगितलं मी, म्हणले केळी नकली असेल म्हणून ते खात नाही. बरं म्हणलं. अजून म्हणलं, परत विचारला, एक हत्ती असते एक केळी असते, हत्ती केळी खात नाही का, म्हणला केळी असली होतं यावेळी हत्ती नकली होता. परत तिसऱ्यांदा विचारला, हत्ती आणि केळी असते, केळी खात नाही का बरं, म्हणले दोघं पण नकली होते. असं त्यांनी मला किती वेळा विचारलं असणार. म्हणले हत्ती टीव्हीत होता आणि केळी बाहेर होतं, असे काहीतरी उत्तर. तसं विचारतीये, जर शरीर आणि जीव एक झालं तर काय होईल, किंवा जीव शरीर रूप झाला तर काय आपत्ती येईल. शरीर नष्ट होणार ना तुमचं. आपण सिद्धात्मा बनणार नाही, सिद्धात्मा बनणार नाही, बरोबर आहे की. अजून सांगितलं की इथं पण त्यांनी, मुक्त होणार नाहीये. अजून शरीर नष्ट होणार ना तुमचं, त्याच्याबरोबर प्रत्येक शरीराबरोबर प्रत्येक जीव नष्ट होणार. कारण शरीराचा जाळून टाकताय तुम्ही शरीर. मग तुम्ही जर शरीर रूप झालात तर एक शरीर एक जीव. म्हणून सांगितलं की असं आपत्ती आली असती, आहेत अनंत जीव पण शरीराबरोबर त्या जीवाचा नाश होत नाही. कारण शरीर जीवापासून भिन्न आहे. शरीरातून फक्त जीव निघून जातो पण शरीराबरोबर कधीही नष्ट होत नाही. काय म्हणती, हे चिंतन करायचं, जरी माझं शरीर नष्ट होणार आहे तरी सुद्धा मी कधी पण नष्ट होणार नाही. म्हणून एका शरीराबरोबर एक जीव. इथं बस.
तर निरंग म्हणजे काय सांगायला लागलेत की हा मी आत्मा कसा आहे, अंगरहित आहे. मग ते आपण म्हणतो ना, त्या शरीरात शिरलाय तुम्ही म्हणून तुम्हाला त्रास आहे. शरीर तुमच्यात आहे का तुम्ही शरीरात आहे? असं शास्त्रातलं सांगू नका मला, तुमच्यातलं सांगा. तुम्ही शरीरात आहे का शरीर तुमच्यात आहे? आपण बी पण नाही, मी काय ते सांगा मला. मी शरीरात आहे का शरीर माझ्यात आहे? ज्ञानो, मी शरीरात आहे का शरीर माझ्यात आहे? कळलं का मावशी काय म्हणायचं आहे? म्हणजे जसं त्या सागर धर्मामृतमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही घरात, आगार म्हणजे घर, काकी काय सांगायले, काय नाही होते, भगवान आत्मा आहे. तर ते आगार म्हणजे घर, ज्याचं घर सुटलं तो अनगार, आणि जो घरात राहतो तो सागार. मग त्यांनी विचारलं कुठलं घर सुटलं, कुठलं घर सुटलं? बाहेरचं नाही हो, तेच तर प्रश्न आहे. ज्याचं भाव घर सुटलं ना तोच खरा अनगार, असं त्यांनी तिथं वर्णन करून सांगितलं. नाहीतर जाऊन जंगलात राहिलाय पण, जंगलात जाऊन राहिला पण घरातच राहतो. म्हणून तुम्हाला विचारायला मी, तुम्ही कुठे आहे? घरातच आहे अजून. कुठल्या? दिसलं का नातेपुतेचं घर? म्हणजे भाव. म्हणून शरीरात तुम्ही आहे का शरीर तुमच्यात आहे हे विचारलं मी. शरीरात आपण आहे म्हणजे स्वतंत्र आहे, सुरक्षित आहे. पण जेव्हा शरीर तुमच्यात म्हणजे ज्ञानात शिरलं हे माझं शरीर, तर कधीच सुटणार नाही, कधीच मुक्त होणार नाही. म्हणून जसं म्हणलं ना, काय ते कर्म विचारे कोण भूल तेरी अधिकाई, अग्नि सहे घनघाव लोहे की संगती पायी. म्हणजे काय हो? अग्नीला कोण मारू शकतं? कुणी मारू शकत नाही. अग्नीला हात लावायला गेला तर तुम्हीच मरणार, त्याला कोण मारू शकत नाही. पण ती अग्नी जेव्हा शिरती ना त्या लोखंडामध्ये, तर त्या लोखंडाला मारतात त्यावेळेस ती अग्नी सुद्धा घाव सहन करावे लागतात त्याला. तसं मी म्हणा, मी या ती अग्नी शिरली त्या लोखंडात, तसं तुम्ही कुठं शिरलाय? जाऊ देत, मी कुठे शिरली आहे लगेच माझं सांगणार तुम्ही. म्हणजे त्याच्याशी जेव्हा एकत्व करतो त्यामध्ये शिरतो ना आपण, त्यामुळं मग घाव सहन करावे लागतात. कोणाचा वियोग झाला की किती त्रास होतो, या शरीराला रोग झाला तर किती वेदना होतात. म्हणजे हे सगळे मग अर्थध्यान चालू होतात. म्हणून सांगतायत की ज्यांनी स्वभावाला निरंग जाणलं तेच सिद्ध होऊ शकतात. आत्मा यदि कर्म का संयोग न करे, शरीर का संयोग न करे, तो उसे दुःख का कभी भी अनुभव न करना पडे. त्या अग्नीला कोणीच कधीच पिटू शकणार नाही जर ती त्या लोखंडाच्या संसर्गात नाही येणार. तसं हा जीव कर्माच्या संसर्गात येतो, त्यामुळं कर्माच्या बरोबर पिटला जातो. लेकिन कर्म के संयोग की अवस्था बनाता है, अतः दुःख में पडना पडता है. म्हणून कर्माचा उदय कसाही असू दे, त्यामध्ये तुम्ही कसं जाणायला पाहिजे हो स्वतःला, मी त्यापासून भिन्न जाणतोय. म्हणायचं अजून एकदा, विदुरित संस्कृती भाव निरंग, समामृत पुरित देव विसंग, अबंध कषाय विहीन विमोह, प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. म्हणजे काय? समामृत पुरित देव विसंग. काय सांगितलं होतं काल? समतारूपी अमृताने जे आपुरित आहेत, परिपूर्ण आहेत, असे ते सिद्ध भगवान, ज्यांच्या की कणाकणामध्ये काय म्हणायचं, प्रत्येक पर्यायात म्हणा, प्रत्येक स्वभावात संपूर्णतः भरलेली आहे काय? समता. आणि ज्यांच्या परिणामात समता अवतरली ते नियमाने सिद्ध दशेला प्राप्त करतात.
काय सांगितलं सांगा. समतावृत्ती अमृताने पूर्ण केली आहे. हां, असा माझा सिद्ध आत्मा किंवा ज्यांच्या परिणामात अशी समता आली ते सुद्धा सिद्ध दशेला प्राप्त होऊ शकतात. स्वभावामध्ये समतारूपी अमृत परिपूर्णतेने भरलेलं आहे. त्याचा अनुभव करणं आवश्यक आहे. वह समता में जितने, काल ते आपण बघितलं ना उदाहरण कशाचं, उडदाच्या वडाचं. काय सांगतं, उडदाचा वडा करायचं तर एकदा अम्मानी पण सांगितली होती ना गोष्ट. काय, एक मनुष्य असतो आणि तो रस्त्यावरनं चाललेला असतो, तर तो एक वाक्य म्हणत असतो. सायकल घेऊन निघाला होता आणि ते ओरडणारे असतात ना काय ना काय, तर त्याचे वर्ड्स काहीतरी वेगळेच होते. तो काय म्हणायचा, फक्कड फो सरपट सो खदर बदर, फक्कड फो असं काहीतरी म्हणायचा. काय काय सांगितलं, फक्कड फो सरपट सो खदर बदर, फक्कड फो का काय सरपट सो असंच आहे वाटतं. पहिला सरपट सो, फक्कड फो, खदर बदर, सरपट सो असं होतं. हां, तर पाठ करायला पाहिजे असले पण वाक्य काय तर ते तो काय म्हणाला कोणाला काय कळे ना, आणि मग त्याचं माल विकलं कसं जायचं. मग ते काय म्हणाला बघायला सगळ्यांची गर्दी म्हणल्यावर ते काय म्हणायचं, एक ॲडव्हर्टाइजमेंट स्किल असं पण लोक करतात. काय बघायला तरी यावं लोकांनी म्हणून तुम्ही रस्त्यावरून ओरडत गेला तर ते खोलीत बसूनच ऐकणार, आम्हाला काय नको म्हणून. आणि काय आहे हे विचारायला तरी ॲटलिस्ट समोर येणार आणि घेणार म्हणून तो अशा टाईपमध्ये. मग तो येऊन विचारले लोक, म्हटलं काय विकायला लागलाय तू. मग ते त्याला सांगायचं होतं, आता तुम्ही सांगायचं बरं का ते काय विकत होता तो. मग त्याला सांगायचं तो एक काहीतरी धान्य विकत होता. मग त्यातून अनेक ठिकाणी तो अनेक गावांमध्ये गेला, पण कोणाला काय समजेच ना काय विकतोय तो, आणि कोण काय घ्यायला समजे ना कसं घ्यायचं आणि काय करायचं त्याचं. मग त्यांनी विचारलं, ज्याला जो विद्वान आहे ना त्यालाच ह्याचा अर्थ कळणार आणि त्याला मी पुरस्कृत करणार ह्याच्यासाठी. ॲक्च्युली ते राजाचं काहीतरी प्लॅन असतं बहुतेक की विद्वान शोधायचं असं काहीतरी, आणि मग त्याचा अर्थ काढून जो खरेदी करणार ना तर तो खरा विद्वान. मग त्यांनी शोधला अनेक गावांमध्ये, पण कोणाला काय मिळेना, कोणी मिळेना विद्वान. मग एका गावामध्ये एक जण शेवटी असतंच कुठंतरी कोणतरी, आणि आला तो जवळ आणि त्यांनी विचारलं, म्हणला काय चाललंय. मग तो परत सांगतो, काय म्हणा, खदर बदर सरपट सो. म्हणलं काय चाललंय, हे काय विकायला लागलाय तू. मग त्यांनी म्हटलं तुला हे पझल आहे एक, तुला सॉल्व करायचं आहे की हे काय आहे. तर त्यांनी म्हटला मी सांगतो राजालाच. गेला राजाकडे आणि म्हटला की काय आहे ते नक्की सांग. तर त्यांनी सांगितलं की तांदूळ असतात ना, तांदूळ काय केले हो, सरपट सो पहिल्यांदा हां ते साळ काढली आणि त्याला कुठलं म्हणा काय ते घासलं म्हणा, काय केलं सरपट सो. पुढं फक्कड फो पाकडलं ना, काय केलं पाकडल्यावर ते पुढं गेलं सगळं. हां वरची साल आहे ती वेगळी झाली आणि तांदूळ वेगळे झाले. खदर बदर म्हणजे शिजायला टाकले हो, आणि त्याची काय खीर झाली काय खिचडी झाली काहीतरी झालं समजा. तर ते शिजून झाल्यावर त्याला खायचं कसं म्हणले, सरपट असो. हां म्हणजे असं वरपून वगैरे खातात म्हणतात ना तशा टाईपमध्ये. आणि मग राजाला कोण मिळालं हो, खिचडी. हां राजाला मिळाला विद्वान. कशासाठी सांगत होते, उडद्याच्या वड्याचं कशासाठी सांगत होते ते सांग. हा म्हणजे अनेक उपद्रवातून बाहेर गेल्यावर जो समतेला सोडत नाही तो बडा, असं काल चाललं होतं ना आपलं प्रकरण. मग तिथं पण म्हणून ह्याच्यातून हे काढलं की जो आपली विद्वत्ता वापरतोय कुठं, जिथं मोक्ष मार्गामध्ये आवश्यकता आहे तिथं आपलं ज्ञानाचा जो वापर करतो तो खरा बडा. तर भगवान अपने आप में रमने वाले ज्योति रूप है, ऐसी
आपुरित है समता जिनमें वो समता समामृत पूरित म्हटलं, ते विशेषण त्यांना दिलं. कसे आहेत सिद्ध भगवान? समता रूपी अमृताने आपुरित म्हणजे भरलेले आहेत. विसंग म्हणजे ज्यांच्या ठिकाणी संग नाही, म्हणजे परिग्रह नाही. काय मावशी? परिग्रह रहित असे सिद्ध. तुझ्याजवळ काय परिग्रह आहे? दे. काय काय परिग्रह? काय काय इथं काय नाही आहे तुझ्याजवळ? सगळं आहे, मला माहित आहे. चला धनुषी काकी सगळं परिग्रह काढा बघू. कशाला पाहिजे आपल्याला परिग्रह आता? तर तिथं परिग्रह हे बाहेरचं नाही हो, पहिल्यांदा परिग्रह अंतरंगात असतो. हाय का नाही? बांगडे कोणाचे आहेत सांग? बॅगेमध्ये आहेत का घरात? जे बांगड्या काय असेल गळ्यातलं कानातलं ठेवलंय ना अजून आपण का? आहेत आहेत. मग आहे का नाही? माझं नाही सुटलं का पण अजून? म्हणजे परिग्रह बाहेरून नसतो. ते म्हटलं ना मागे एकदा सांगितले होते की संलेखना चालू होती एकांची आणि माताजी जाऊन तिथं उपदेश करत होत्या आणि माताजींनी सांगितलं, म्हणले आपल्याला काय आवश्यकता आहे आता? पती आहे तोपर्यंत शृंगार असतो, नंतर कशाला काय घालायचं? म्हणले सगळ्याचं त्याग करा. उलट त्यागित्वाचे मुनित्वाचे संस्कार होतात आपल्याला आत्ता. मग त्यावेळेस ती स्त्री तिच्या गळ्यामध्ये हे होतं काय चेन होती. मग ती म्हणली माझं काय तिच्याकडे लक्ष पण नाही. म्हटली तुम्हाला कशाला ते बाधा व्हायला? म्हणजे तुम्ही का त्याला असं म्हणताय की ते परिग्रह म्हणजे म्हणली माझ्याकडे काय, मला त्याच्याकडे लक्ष पण नाही, मला काय त्याची आवड नाही. म्हणली हाय गळ्यामध्ये नुसतं एवढंच. आम्हाने सांगितलं काय? मूर्छा आहे तिथंच परिग्रह असतो. त्याच्याशिवाय जवळ परिग्रह राहत नाही. आम्हाने सांगितलं एका शब्दामध्ये, म्हणजे सोडा. जेवढी लवकर आसक्ती सोडणार तेवढे लवकर मोक्ष मार्ग प्रशस्त होणार. लिटरली त्या स्त्रीनी गळ्यातलं काढून टाकलं. आम्हाने सांगितलं ना, जेव्हा आमच्या आजीनी पण इवन बांगड्या घातलायची ना, आम्हाने सांगितलं नको मोह त्याचं, कशाला ठेवायचं आहे. काढली बांगड्या, उशी खाली ठेवत होती. नाही घरी असताना आम्हाने सांगितलं ना, आपल्याला संलेखना साधायची आहे ना, कशामध्ये उपयोग अडकायला नको. त्यामुळं म्हणले काढून टाका. आपण ते मेल्यावर तोडून काढणार त्याच्यापेक्षा म्हणले आपण स्वतःहून सोडा. मग काढलं हातात ना, अजून मोह नव्हता सुटला तर उशी खाली ठेवलं होतं ग. मग नंतर जेव्हा आम्हाचं रोज संबोधन व्हायला लागलं तर सोडून टाकलं. म्हणजे असं जेव्हा ज्ञानातून सुटणार ते खरं त्याग झाला. म्हणून तिथं पहिल्यांदा पण सांगितलं की मी भाव घर सोडायचंय, बाहेरचं घर, बाह्य घर नाही. म्हणून तसंच बाह्य सगळा परिग्रह सोडायचं नाही आहे. पहिल्यांदा अंतरंग परिग्रह सुटायला पाहिजे, त्याच्याविषयीचे भाव सुटायला पाहिजे. त्यालाच खरं निसंग म्हणलं, विसंग म्हणलं. समामृत पुरित देव विसंग. सगळ्या प्रकारच्या परिग्रहाला आपण पहिल्यांदा ज्ञानात धरून ठेवलेलं असतो. कुठलीही वस्तू घरात आणायची त्याच्या आधी कुठं आलेली असते सांगा? यायच्या आधीच. बाहेर तिथं तुमच्याकडं जाऊ दे येणार होती, कॅन्सल झालं तरी सुद्धा तुमच्या ज्ञानात बसलेली असते. येणार कॅन्सल झालं तर तरी पण धरून बसलेलो असतो आपण. आता तर ते काय ऑनलाईन मिळतंय तुम्हाला, ते बघितलेलं असते. त्यामुळे ते चित्र सगळं चित्रित असते ज्ञानामध्ये. त्यामुळं ते आल्यावर कुठं ठेवायचं, ते कसं दिसणार अजून नसतंय समोर. आणि समजा ते कॅन्सल झालं आणि कोण आलं नाही, फुटलं, मिळालंच नाही तुम्हाला, तर तरी सुद्धा किती छान होतं ते. इथं किती छान बसलं असतं, दिसलं असतं. म्हणजे परिग्रह असा फुकट वाढत जातो. म्हणून सांगायला लागलेत की असा परिग्रह आपल्या ज्ञानामध्ये न यायला पाहिजे. त्यासाठी आपण काय बघत होतो? चंदनेची गोष्ट बघत होतो आम्ही. काय झालं होतं चंदनेला? चंदनेने आहार दिला महावीर मुनींना. तर त्यावेळेस तिच्याजवळ काय परिग्रह होता? बेड्या होत्या घातलेल्या हातामध्ये. तर परिग्रह म्हणजे तिचा नव्हता, तो घातलेला होता, तिच्याकडे असला असं म्हणायचं तुमच्या भाषेत. पण ती सुद्धा निसंग होती परिणामातून. कुठला परिग्रह आपला नाही आहे अशी भावना तिची. तिने आहार दिला, पंचाश्चर्य वृष्टी झाली, देवधुंदुबी वाजायला लागली, सगळीकडे जय जयकार सुरू झाला. तर
ते सेठजी आले, राणी आली गावची, आणि तिने येऊन बघितलं तर कोण निघाली? दासी. आणि दासीच्या हातातून महावीर स्वामींनी आहार घेतला, असं आश्चर्य सगळ्यांना व्हायला लागलं. आणि मग राणी येऊन पाहिलं तर राणी म्हणाली, ही तर माझी बहीण. आणि मग तिथे त्या सेठजींचे भाव असे होते की तुझ्यामुळं माझं घर धन्य झालं, तू किती महान आहेस, तुझे किती पवित्र भाव आहेत, असं ते सेठजी तिला म्हणायला लागले. आणि ती चंदना त्या सेठजींना बहुमान देतीये की तुमच्यामुळंच माझं रक्षण झालं, तुम्हीच माझे खरे हितैषी आहात, असं तिच्याबद्दल सांगितलं, त्यांच्याबद्दल तिने सांगितलं. अथाह संपत्ति को एक धर्मी जीव की रक्षा के लिए समर्पित करने वाले मेरे धर्म पिता की आंखों में आंसू क्यों? जेव्हा ती राणी घेऊन चालली ना चंदनेला, त्यावेळेस विचारतात की सेठजी, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ना, मग त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही तर इतके मोठे धर्मात्मा आहात आणि काही मागचा पुढचा विचार न करता इतकी संपत्ती देऊन तुम्ही त्या धर्मीची रक्षा केली आहे, मग तुमच्या डोळ्यात का अश्रू? त्यावेळेस सेठजी काय म्हणतात, तेरे जैसे धर्मी जीव तो जगत में अनोखे ही होते हैं बेटी, धर्मी जीव धन खजाने सुवर्ण की मोहरों से नहीं मिलते. एवढे एक मस्त आहेत ना, असं सोन्याच्या अक्षरात लिहायला पाहिजे, तेवढे छान अक्षर वाक्य आहेत, चिंतन आहे. काय धर्मी जीवांना कधीही पैशांनी, सुवर्ण मोहरांनी, धनाने खरेदी करू शकत नाही. तू धर्मी आहेस हे सांगायचं होतं त्यांना. उन्हें पाने के लिए बहुत विनय, वात्सल्य, वैयावृत्ती, समर्पण चाहिए. काय म्हणले हो? काय कशासाठी? त्या धर्मी जीवांचं सानिध्य मिळावं, त्यांचा आशीष मिळावा, त्यांचे आपल्याला मार्ग मिळावा, याच्यासाठी काय पाहिजे आपल्या अंतरंगामध्ये? इतकं वात्सल्य पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे, समर्पण पाहिजे. ते भाव असतील तर तुम्हाला धर्मी सहज मिळतात. हमारी बेटी को कितना कष्ट उठाना पड़ा, कितना अन्याय सहना पड़ा. त्यावेळेस चंदना काय म्हणतीये, पिताजी स्वभाव में कुछ होता नहीं और परिणमन में भी अचानक अन्यायपूर्वक कुछ नहीं होता. जो भी होता है क्रमबद्ध ही होता है, क्रमनियत ही होता है. वर्तमान की प्रतिकूलता है तो पूर्व पाप के उदय का फल है. वर्तमान में धर्मी जीवों के प्रति समर्पणता से अनंत बंध का अनंतवा भाग भोगना पड़ता है. काय म्हटले? इतके छान वाक्य आहेत, मी आपलं इतकं ओतून काय उगी शब्द रिपीट करू नका, भाव सांगा मला. वर्तमान में धर्मी जीवों के प्रति समर्पणता से अनंत बंध का अनंतवा भाग भोगना पडता है. म्हणजे तुमचं जेवढं समर्पण असणार ना त्यांच्याप्रती, तुम्हाला जर समजा हजारो वर्षांपर्यंत दुःखाचा उदय भोगावा लागणार असेल तर तो या तुमच्या परिणामांनी सेकंदामध्ये निघून जाईल, किंवा एक काही काळात लगेच तुम्हाला त्याचा आसरा निर्जरा होऊन जाईल. धर्मी जीवों के प्रति जरा सी भी मध्यस्थता या उपेक्षा का भाव हो तो छोटी छोटी गलतियों की भी अनंत गुणी सजा भोगनी पडती है. धर्मी जीवांच्या प्रति जर तुमचे असे काही विरोधी भाव झाले तर त्याची सजा तुम्हाला अनंत काळापर्यंत भोगावी लागणार. जब तक बुद्धिपूर्वक राग की दशा है तब तक यही भावना है कि समस्त मन वचन काय एवं संयोग धर्म प्रभावना एवं आप जैसे समर्पित धर्मी जीवों की सेवा में लगे रहेंगे, भले ही प्राणों की कीमत दाव पर लगाना पडे. काय म्हणलं? जोपर्यंत आम्ही अजून संसारात आहे, सरागी आहे, तोपर्यंत अशा तुमच्यासारख्या धर्मींची सानिध्य मिळो, त्यांची सेवा घडो, हे भाव करतीये कोण? चंदना. त्यावेळी सेठजी म्हणाले, मेरी बेटी मैं क्षमा मांगकर समस्त दंड सहने को तैयार हूँ. मी तुझी क्षमा मागतो की तुला असं सगळं उदय भोगावा लागला. त्यावेळी चंदना म्हणाली, पिताजी संसार में मान अपमान इष्ट अनिष्ट सुख दुख उसे भासित होता है. किसे?
जिसका चित्त विक्षिप्त होता है, ज्याच्या अंतरंगामध्ये अशी विक्षिप्तता असते, चंचलता असते, विकल्प असतात, त्यालाच सुख आणि दुःख, इष्ट अनिष्ट, मान अपमान भासित होतात. असा एक श्लोक येतो कशात, समाधी शतकमध्ये. कोणाला येते का? बघून सांगते उद्या मी, लक्षात येईना आता. ज्याच्या चित्तामध्ये विक्षेप आहे त्यालाच चंचलता असते, त्याच्याच परिणामात भेद असतो, असा सुख दुःख रूप वगैरे. आणि जिथं विक्षिप्तता नाही तिथं समता असते. हम तो सिद्धों के कुल के है, सबको सिद्ध स्वरूप ही देखते हैं, चैतन्य ही देखते हैं. हम किसी को राग द्वेष वाले देखते ही नहीं है. चंदना म्हणते की न माझ्यासाठी इथं कोणी इष्ट आहे न कोणी अनिष्ट आहे. पिताजी मेरे लिए अनुकूल चलने वाले तो उपकारी है ही. किती दृष्टी सुंदर आहे माहिती का? काय म्हटलं आहे का नीट? छान आहे वाक्य. मेरे लिए अनुकूल चलने वाले तो उपकारी है ही, परंतु प्रतिकूल चलने वाले भी परम उपकारी है. क्यों? काय म्हणले का? त्यांच्या निमित्तात मी धर्मात जास्त स्थिर होतोय, त्यांच्यामुळं मी जास्त दृढतेने धर्म करतोय, साधना करतोय, जे की मला प्रतिकूल भेटतायत. वे करुणा के पात्र है, पर में इष्ट अनिष्ट की कल्पना करना ही दुख को निमंत्रण देना है. वस्तु स्वरूप का विचार करे तो दुख का अस्तित्व ही कहाँ है. दुख का वेदन तो हम अपनी मिथ्या मान्यता के कारण कर रहे हैं. मस्त आहे तितके वाक्य ना. काय सांगितलं? एक वाक्य आपल्या जीवनात ठेवा. जे कोणी अनुकूल आहे ते तर उपकारी आहेतच, ते तुम्हाला तर अनुकूलता सगळी देत आहेत, पण जे प्रतिकूल आहेत ते परम उपकारी आहेत. कोण कोण आहे हो? कंसात घाला नाव आता. काय म्हणायचं त्यांना? तुम्ही माझे परम उपकारी आहात, ज्यांनी की मला धर्मसाधनेमध्ये प्रेरित केलं. मी धर्मापासून दूर जात असताना मला धर्मात जोडलं उलटं, मग ते जास्त उपकारी म्हणायचे. ज्यांनी कोणी समजा तुम्हाला विरोध केला किंवा तुमच्यावर कशाय केले, निंदा केली, जे पण तुम्हाला काय उपसर्ग केले असतील, त्याच्या निमित्तात तुम्ही काय झाला हो? प्रतिक्रमण, पश्चाताप, दान, ध्यान, साधना ह्याच्याकडे वळला ना. त्याच्या निमित्तात त्यांनी धर्म शिकवला उलटं तुम्हाला. त्यामुळं अनुकूल लोकांपेक्षा प्रतिकूल लोक असतील तर लवकर मोक्षाला जातो म्हणतात आम्हा. काय म्हणायचं हो? असं आम्हाला म्हणतात. काय? ज्याला लवकर मोक्षाला जायचं आहे ना त्यांनी काय करा, जितके प्रतिकूल असतील ना लोक त्यांच्या सानिध्यात राहावा. म्हणून आपण काय म्हणतो, निंदकाचे घर. कोणाकोणाचं शेजारी घर आहे हो? शेजारी कोणाचं घर आहे? आम्ही तर एकटेच राहतो, कोण आमच्या शेजारीच नाहीत असं म्हणायचं. म्हणजे म्हणून म्हटलं की प्रतिकूलता जिथं असेल तिथं धर्मामध्ये जावा. प्रतिकूलता असेल तिथं आपण उलट कषायांमध्ये गेलो किंवा त्यांच्याशी रागद्वेष करत राहिलो तर पुन्हा अजून अशीच प्रतिकूलता येत राहणार, असेच उदय भोगावे लागणार, असाच संसार पुन्हा चालत राहणार. म्हणून त्या संसारापासून मुक्त व्हायचं तर अशी साधना असावी की बहिरंगामध्ये कोणीही भेटू देत, कसलाही संयोग असू देत, पण तो माझ्या धर्मामध्ये बाधक नसावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, हे शरीर सांगा धर्मासाठी काय हो? धर्मासाठी हे शरीर अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? मग तिथं सांगितलं, हे सांगितलं त्यांनी, न ते शरीर तुम्हाला साधक आहे न बाधक आहे. कारण शरीराची बाधा आहे म्हणलं तर शरीरातूनच मुक्तीला गेलेत सगळे. त्या शरीराशी द्वेष नाही करायचा आहे आपल्याला. त्यांनी मला अडकवलं त्याच्यामुळं मला दुःख आहे असं नाही आहे. जे कोणी मोक्षाला गेले ते या शरीरातूनच गेलेत. त्यामुळं शरीराची तुम्हाला बाधा नाही. अनुभूती घेण्यासाठी कुठं शरीर बाधक आहे हो? डोळे बंद करायलाच पाहिजेत, कानाला आवाज नाही यायला पाहिजे, फॅन पाहिजे, काय डास नाही चावायला पाहिजे, काय सगळं असलं तरी सुद्धा मी स्वतःला जाणू शकणार नाही. म्हणून म्हटलं बाहेर
शरीर आपल्याला कुठल्याही गोष्टीत बाधक नाही आत्म्यापर्यंत जायचं तर. आणि शरीर साधक चांगलं शरीर असेल तर मी ध्यान करेन. हां, आणि निरोगी असेल तर मी काय धर्म करू शकतो. हां, त्यामुळं शरीर न साधक आहे न बाधक आहे. म्हणजे शरीर तुम्हाला चांगलं असलं तर आम्ही व्रत संयम उपवास केले असते, किंवा आम्ही पण आम्ही दीक्षा घेतली असती. किती भाव करताय. पण चांगलं असतं तर 100% घेत नाही. वाईट असेल तर एखाद्या वेळीस मरायच्या वेळीस ॲटलिस्ट ते मरायला लागलं म्हणून तरी घ्यायला जातात. पण चांगलं आहे तर म्हणा बघू मी दीक्षा घेणार. सुजाता काकी म्हणा, मी आता जायचं अम्मांकडे आणि म्हणायचं मला दीक्षा द्या. काय सरे होती काकी म्हणा. किती म्हणतो आपण. कुठं आपल्याला तसं कसं शक्य आहे. आमचं शरीर चांगलं असतं तर आम्ही सगळं केलं असतं. लगेच आपला असतंच कंसात वाक्य. पण आहे बाबांनो, तुमचं एवढं चांगलं आहे, ह्याच्या पुढं तर शरीर असलं असणार आहे ना, पापच वाढत जाणार आहे. परवा एका प्रवचनमध्ये सांगितलं जितूबाईंनी की आत्ता पापाचा उदय तो कमी आहे, ह्याच्या पुढं तर षष्टम काळाकडे चाललाय तुम्ही. त्यामुळं जे पुढची पिढी जन्मणार आहे ना, समजून घ्या ते महापापी आहेत. वाटतंय का असं. माझ्या मुलाचे मुलं कसे असणार. हां, कारण अशा ठिकाणी जन्म होणार आहे की जिथं धर्माचा ऱ्हास होत चाललाय. आणि मग आपल्या आतपर्यंत जितका आलाय तो आपलं भाग्य. आपल्या मागच्या पिढीमध्ये किती चांगला धर्म होता, त्यांच्या मागच्या पिढीमध्ये म्हणजे आपल्यापर्यंत आलाय तो पण किती आता शेष राहिला एवढासा. आता ह्याच्या पुढं तर म्हणून सगळ्यांनी ब्रह्मचर्य घ्यायचं. म्हणून सगळ्यांनी आत्मकल्याण करायचं. नाहीतर आपल्या डोळ्यांनी आपण आपल्या मुलांचं, त्याच्या पुढं नातवांचं, परतवडांचं, काय म्हणायचं, परतुंडांचं वगैरे दुःख आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही. म्हणून सगळ्याला धर्मात जोडा, ध्यानात जोडा, मोक्षात जोडा. हो, जाणा. हा मी आत्मा इष्ट अनिष्ट विकल्पाने रहित, सुख दुःख परिणामाने रहित, मान अपमान आदी विचाराने रहित, समता स्वरूप आहे. या जगामध्ये या जीवाचा कोणीही सगा सोबती नाही, शत्रू वैरी नाहीच. स्वतःला जीव पहा, स्वतंत्र ज्ञाता पहा. या जीवाला बाह्य परिग्रहाची अपेक्षा नाहीच. निसंग स्वरूपोऽहम्, निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्, सिद्धोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहर.